उमेदवार विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर वडोद बाजार गटातून शिवसेनेचे मंगेश साबळे विजयी झालेत। कवठे महांकाळ ढालगाव गटातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विकास हक्के विजयी झालेत। देवगड मुणगे गटातून भाजपचे सदाशिव ओगले विजयी झालेत, तर तळवडे गणातून शिवसेनेच्या सलोनी तळवडेकर विजयी झालेल्या आहेत। माधवी सोलापूर मोहोळमधून नरखेड गणामधून भाजपच्या उल्का पाटील विजयी झाल्यात, तर रत्नागिरीमधल्या संगमेश्वरमधल्या कोसुंब गटात भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पंढरपूर मंगळवेढा हुलजयंती गटामधून भाजपच्या संगीता दुधाळ या विजयी झालेल्या आहेत। रायगडमधून एक महत्त्वाचा निकाल येतोय। कोल्हापूरमध्ये बोरोडे गटातून राष्ट्रवादीच्या शोभाताई फराफटे यांचा विजय झाला, तर बार्शी उपळे दुमाला गणामध्ये भाजपचे उमेदवार ऐश्वर्या यांचा विजय झालेला दिसतोय। त्यामुळे महत्त्वाचे अपडेट येतात। अर्थात महायुतीचा मोठा विजयाकडे वाटचाल याही निवडणुकीमध्ये पाहायला मिळते। भाजपचे आतापर्यंत 169 जागांवर विजय मिळवलेला आहे। शिवसेनेनं 96 जागांवर विजय मिळवलाय। राष्ट्रवादीनं 91 जागांवर विजय मिळवलेला आहे। राष्ट्रवादीच्या दृष्टीनं ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे। अजित पवारांच्या निधनानंतर झालेली ही पहिली निवडणूक आहे आणि त्या दृष्टीनं राष्ट्रवादीचं देखील मोठं यश म्हणायला हरकत नाहीये। आणि काँग्रेसचे 37 जागांवर विजय मिळवलेला दिसतोय। ठाकरे सेना 23 जागांवर आहे। आपण ही पूर्ण आकडेवारी पाहतोय जिल्हा परिषदेच्या 731 जागांची। तर 731 जागांची आकडेवारी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या। 169 जागांवरती भाजप विजयी झाली आहे। शिवसेना शिंदेगड 96 जागा, राष्ट्रवादी 91 जागा, काँग्रेस 37, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 16, ठाकरे सेना 23 आणि इतर पक्ष 23 ठिकाणी विजयी झालेले आहेत। जिल्हा परिषदेच्या 731 जागांची आकडेवारी सध्या समोर आलेली आहे। भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत। महायुतीचा महानगरपालिका, नगरपालिका या पाठोपाठ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये दमदार विजय झालाय। अर्थात महानगरपालिका आणि त्या पाठोपाठ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महायुतीचा विजय झालेला होता तोच ट्रेंड आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही कायम दिसतोय। म्हणजे शहरी मतदार ज्या प्रकारे महायुतीच्या पाठीशी उभा ठाकलेला होता, उभा दिसलेला होता, तसाच पाठिंबा आपल्याला ग्रामीण भागातूनही महायुतीला मिळताना दिसतोय। कारण भाजप सगळ्यात मोठा पक्ष याही निवडणुकीत ठरताना दिसतोय। कारण 169 जागांवर भाजपनं विजय मिळवलेला आहे। आतापर्यंत 457 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत आणि त्यापैकी यांचा मोठा विजय झाला। आपण महत्त्वाचे विजय पाहूयात, कोणते महत्त्वाचे नेते विजयी झाले। तर पुणे जिल्हा परिषदेतून पारगाव जरकारवाडी इथे विवेक वळसे पाटील राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत। धाराशिव जिल्हा परिषद जवळामध्ये भाजपचे धनंजय सावंत विजयी झालेले आहेत। रायगड जिल्हा परिषद थळ मानसी महेंद्र दळवी, आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी विजयी झालेल्या आहेत। सोलापूर जिल्हा चपळगाव शांभवी कल्याण शेट्टी भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। सोलापूर चपळगावमधून सागर कल्याण शेट्टी देखील भाजपचे विजयी झालेले आहेत। सोलापूर जिल्हा परिषद दहीगाव संस्कृती राम सातपुते भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। रायगड जिल्हा परिषद नडगाव तर्फे बिरवाडी विकास गोगावले, भरत गोगावले यांचे सुपुत्र शिवसेनेकडून विजयी झालेत। तर कोण कोण पराभूत झाले आपण पाहतोय। दहीगावमधून जीवन जानकर, उत्तमराव जानकर यांचे पुत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून पराभूत झाले। शमशेर वरपुडकर भाजपचे पराभूत झालेले आहेत। परभणी जिल्हा परिषद सिंगणापूर, तर वरपुडकर कुटुंबातल्या 4 जणांचा पराभव झालेला आहे। दैठणामध्ये प्रेरणा वरपुडकर या देखील पराभूत झाल्या। सोनल देशमुख ठाकरेंच्या शिवसेनेच्या या उमेदवार होत्या, त्या देखील पराभूत झाल्या परभणी जिल्हा परिषदेमधल्या झरी गटामधून। तर आपण या निवडणुकीमध्ये पाहतोय की भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसते, मात्र महाविकास आघाडीचा मोठा पराभव होताना दिसतोय। खरं तर महाविकास आघाडीच्या दृष्टीनं जो महापालिकेतला पराभव होता किंवा नगर परिषदेच्या निवडणुकीतला पराभव होता, तर त्यातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानामध्ये बाजी मारण्याचा हा एक चान्स होता असं आपण म्हणलं तर वावगं ठरणार नाही। मात्र त्यातही महाविकास आघाडी ही पराभूत झालेली दिसते। कारण काँग्रेसला केवळ 37 जागांवर आतापर्यंत विजय मिळवता आलेला आहे। ठाकरेंच्या
शिवसेनेला 24 जागांवर विजय मिळवता आलाय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 16 जागांवरच विजय मिळवता आलेला आहे. अर्थात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची युती झालेली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितरित्या लढत होते. इतकंच नाही तर शरद पवारांचे काही उमेदवार हे अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढवत होते. मात्र तरी देखील त्यांचा बऱ्यापैकी जागांवर पराभव झाला. 16 जागांवर शरद पवारांचा आतापर्यंत विजय झालेला, त्यांच्या पक्षाचा विजय झाला. मात्र दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षानं मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारलेली आहे. शेखर निकमांच्या पत्नी पूजा निकम आघाडीवर आहेत. तर रत्नागिरीचं आपण बोलत होतो, सामंतांची मोठी ताकद आहे. उदय सामंत हे तिथले प्रमुख नेते, राज्याचे उद्योग मंत्री, त्यामुळे त्यांनी पूर्णपणे ताकद पणाला लावलेली होती.